हे जे काही हॉटेल्स आहेत या हॉटेल्सला मिळणारा हा जो काही गॅस आहे याचा तुटवडा भासू लागलेला आहे आणि त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये पुणे शहरातील जवळपास 80% असे जे हॉटेल्स आहेत ते बंद होऊ शकतात अशी माहिती जी आहे ती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः बोलण्यासाठी आहेत। जो काही फटका हॉटेल इंडस्ट्रीला बसणार आहे तो किती मोठा असू शकतो, काय काय होऊ शकतं जर काही हीच परिस्थिती राहिली तर? नाही, हॉटेलला ह्या परिस्थितीमध्ये सिलेंडर जर सप्लाय झाला नाही तर फार मोठा फटका बसेल, म्हणजे अनइमॅजिनेबल। म्हणजे जवळजवळ पुण्यात 80% हॉटेल बंद होतील, 80पेक्षाही जास्त बंद होतील 1-2 दिवसात 3 दिवसात जर काय याच्यावर विचार केला नाही, गव्हर्नमेंटने काही रिलीफ दिला नाही तर। कालपासून थोडंसं राशनिंग करायला सुरुवात केलं, काय काय आयटम कमी करायला जिथं गॅसचा वापर जास्त होता मग प्लॅनिंग केले, पण आता हे प्लॅनिंगमध्ये एकच दिवस वाढू शकतो। गव्हर्नमेंटने काही ना काहीतरी आज उद्यामध्ये डिसिजन घ्यायला पाहिजे, राशनिंग करायला पाहिजे। राशनिंग केलं तर इंडस्ट्री पण चालू राहील आणि वॉर सिच्युएशनला आपली मदत पण होईल। पुण्यातील छोटे छोटे हॉटेल जर अशा पद्धतीने 2 दिवसामध्ये बंद झाले तर अनेकांची उपासमार देखील घडू शकते। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्यावरती तोडगा निघावा अशा प्रकारचं मत या सगळ्यांकडून व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।